रुपाली चाकणकर या मात्र टीकेच्या फेऱ्यात दिसत आहेत। टीकेच्या कशाला? त्यांना राजीनामा द्यावाच लागेल। पण ते एक स्वायत्त बॉडी आहे। ती स्वायत्त असेल नाही तर महास्वायत्त असेल। नेमली कोणी? सरकारनंच नेमतं ना। सरकार शिफारस करत आहे, सरकारच शिफारस करत आहे। जर सरकार एखाद्या व्यक्तीला संविधानिक पदावर नेमा अशी शिफारस करत असेल तर या व्यक्तीला त्या पदावरून काढा अशा प्रकारची शिफारस सुद्धा सरकार राज्यपालांना करू शकते। मुख्यमंत्र्यांनी याबाबतची साफसफाई जर सुरू केली असेल तर ते कौतुकास पात्र आहे। तरी महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रिमंडळातले 9 मंत्री हे या भोंदू बाबाचे नियमित भक्त होते आणि त्यांच्याकडे जाऊन रेग्युलर काही अत्यंत घृणास्पद प्रकारचे विधी करत होते। ही अंधश्रद्धा आहे। त्याहीपेक्षा महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकित करणारे हे प्रकरण आहे। 9 मध्ये तीन पक्षाचं सरकार आहे म्हणून नाही, याच्यामध्ये मला भारतीय जनता पक्षाचं अजून तरी कोणी दिसलेलं नाहीये। नावं मी समोर पाहिली। याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे कॅबिनेट मधले कोणी लोक मला अद्याप तरी दिसत